जेनझींपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने मोदी सरकार दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठामध्ये पाठवण्याची योजना आखते। एक दिवस एक विद्यापीठ या उपक्रमाच्या अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तरुणांसोबत संवाद साधणं, त्यांच्या समस्यांविषयी चर्चा करणं, देशासमोरच्या मुद्द्यांविषयी त्यांचे दृष्टिकोन नेमके काय आहेत ते समजून घेणं हा उद्देश असेल। नीट पेपर फुटीच्या नंतर देशभर विद्यार्थी आंदोलनाने उग्र असं स्वरूप धारण केलं होतं। जेनझी तरुणांचा सहभाग असलेल्या या आंदोलनामुळे या पिढीच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे। हा उपक्रम त्यासाठीच हाती घेण्यात आला होता अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान याविषयी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। आपली जी विद्यापीठे आहेत ही आपलं भविष्य निर्माण करणारे केंद्र आहेत आणि अशा प्रकारचा संवाद झाला तर शासन काय करतं आहे, देशाची दिशा काय आहे, जगाची दिशा काय आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांचे आशा, आकांक्षा, अपेक्षा आणि स्पंदनं ही त्या ठिकाणी फर्स्ट हँड आपल्या मंत्र्यांना देखील समजतील। एक चांगला उपक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।